Hello students, today we shall learn a novel from our English textbook, and that is To Serve with Love. And this novel is written by a very well-known American British writer, Eustace Edward Ricardo. And the present novel was very famous that time. So let's see about the writer first. So Eustace Edward Ricardo Braithwaite is popularly known as E.R. Braithwaite. त्यांना E.R. Braithwaite म्हणून देखील ओळखलं जातं. Who he was? He was a very responsible citizen, being a diplomat, teacher, and the one who has written against the injustice of black people. ते एक कादंबरीकार होते, शिक्षक होते, तसेच काळ्या लोकांविरुद्ध वंशवाद व सामाजिक परिस्थितीवर यावर लिखाण केलेले आहे. This novel, To Serve with Love, is an autobiographical novel. हे एक आत्मचरित्र आहे. Here the narrator, who is engineer by profession and is unable to find a job, so he accepts a job of a teacher in London's East End School. यामधला जो नरेटर आहे, जो प्रमुख पात्र आहे, तो इंजिनियर आहे आणि आता त्याच्याकडे कुठलाही जॉब नाही आहे, म्हणून तो लंडनमधील ईस्ट एंड स्कूलमध्ये शाळेत एका शिक्षकाची नोकरी पत्करतो. अँड इन द बिगिनिंग ही हॅड टू फेस मेनी प्रॉब्लेम्स. याला त्या शाळेमध्ये खूप प्रॉब्लेमला, खूप समस्यांना सहन करावे लागतात. तेथील विद्यार्थी त्याला खूप त्रास देतात, परंतु शेवटी ते लेखकाला आदराने वागवतात. सो लेट्स बिगिन द नॉवल. See, summary of the novel. This novel is based on the life of the author E.R. Braithwaite. हे जे नॉवल आहे, हे जे स्टोरी आहे, ती E.R. ब्रेथवेटच्या जीवनावरती आधारित आहे. द मॅन कॅरेक्टर इज रिकी ब्रेथवेट. याच्यातील जे प्रमुख पात्र आहे ते रिकी ब्रेथवेट आहे, अँड दॅट ही इज अनएम्प्लॉईड अँड अनेबल टू फाइंड अ जॉब. ते अनएम्प्लॉईड आहेत आणि त्यांना कुठलाही जॉब नाही आहे. वन्स अपॉन अ टाइम इन सेकंड वर्ल्ड वॉर ही सर्व्ड इन रॉयल ब्रिटिश एअरफोर्स. दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांनी ब्रिटिश एअरफोर्समध्ये सुद्धा सेवा दिलेली आहे. आफ्टर द वॉर ही इज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. युद्धानंतर त्यांना कुठलंही काम नव्हतं. सो फायनली ही ॲक्सेप्टेड ॲज अ टीचर इन लंडन्स ईस्ट एंड स्कूल. म्हणून त्यांनी शेवटी एका शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली. दो ही हिमसेल्फ कन्सिडर ब्रिटिश अँड सर्व्ड इन RAF, द इंग्लिश पीपल डू नॉट कन्सिडर हिम वन ऑफ देम. ते स्वतःला ब्रिटिश समजतात, परंतु इंग्रजी लोक किंवा इंग्लिश लोक त्यांना त्या स्वतःपैकी एक समजत नाही. He starts roughly as a teacher with embarrassment. His students are undisciplined and ill-mannered as well as mischievous. Students consider the teacher Braithwaite unfamiliar with social environment in which they are grown. तेथील लोक त्याला त्यांच्यापैकी समजत नाहीत. शिक्षकी पेशेची सुरुवात देखील चांगल्या पद्धतीने झालेली नाहीये आणि वर्गातील जे काही मुलं आहेत ते एकदम बेशिस्त, वाईट सवय असलेले व खोडकर आहेत. लेट्स मूव नेक्स्ट. All the students harassed him from the day first, slamming their desks during lecture using foul language. अगदी पहिल्या दिवसापासून सर्व मुलं त्यांना त्रास देतात. Even girl students do not spare a moment to harass him. मुली सुद्धा त्यांना त्रास देतात. In reply, Braithwaite scolded these girls, saying that they have unladylike manner and being undisciplined in the class. शेवटी ब्रेथवेट त्यांच्यावरती ओरडतात, त्यांच्यावरती रागवतात. When he understands his harsh behavior does not earn him respect, he decides to implement a new method to treat them as if they are adults and respectable person. ज्यावेळेस ब्रेथवेटला समजतंय की आपण किती रागवलं तरी या मुलांमध्ये बदल होणार नाही, सो ही इम्प्लिमेंट अ न्यू मेथड. एक ते नवीन पद्धतीचा अवलंब करतात की प्रत्येक विद्यार्थ्याला आदराने, मानाने आणि सन्मानाने, जसं आपण एखाद्या प्रौढ व्यक्तीला बोलतो तसं बोलायचं. आणि म्हणून ही टोल्ड दॅट एव्हरी गर्ल टू बी कॉल्ड मिस अँड इन रिटर्न स्टुडंट विल कॉल हिम सर. प्रत्येक मुलीच्या नावाच्या अगोदर मिस वापरलं जाईल आणि मुलं त्यांना सर म्हणतील, असे ते सांगतात. इन द बिगिनिंग ही वॉज रिडिक्युल्ड बट ओनली आफ्टर अ वीक एव्हरीथिंग चेंज इन्क्लुडिंग हायजीन अँड देअर ॲटिट्यूड वन अनदर. सुरुवातीला त्यांचा मजाक उडवला गेला, परंतु एक आठवड्यानंतर त्याचा परिणाम दिसू लागला. मुलांच्या वर्तनामध्ये खूप बदल झाला. टू इम्प्रूव्ह क्लास एम्बियन्स ही टेक्स स्टुडंट्स ऑन फील्ड ट्रिप, एक्सकर्शन, म्युझियम अँड थिएटर. वर्गातील वातावरण चांगले राहण्यासाठी ते मुलांना बाहेर घेऊन जाऊ लागले. कधी फील्ड ट्रिपवरती, कधी सहलीला, कधी म्युझियममध्ये किंवा कधी थिएटरमध्ये. स्टुडंट्स हॅड बीन नेव्हर सो फार आउट. मुलं आतापर्यंत कधीही बाहेर गेलेले नव्हते. अ व्हाईट फिमेल टीचर, गिलियन ब्लँचार्ड, accompanies the class. It makes a new beginning of a friendship between Gillian and Braithwaite. एक इंग्रजी शिक्षिका
एक ब्रिटिश शिक्षिका जिचं नाव गिलियन ब्लंचार्ड आहे, ती सुद्धा या वर्गाबरोबर बाहेर जाऊ लागली आणि अशातच या दोघांची फ्रेंडशिप सुरू झाली. Braithwaite recount half yearly report council where student report what they have been learning so far to the faculty. आणि असाच हाफ इयर रिपोर्ट प्रेझेंटेशनचा कार्यक्रम याबद्दल ब्रेथवेट सांगतात. प्रत्येक 6 महिन्याला विद्यार्थ्याने फॅकल्टीला किंवा शिक्षकांना सांगायचं असतं की त्यांनी वर्षभर काय शिकलेले आहेत. Braithwaite's class representatives speak very clearly that they have learned about different people, cultures, customs and the importance of international and interracial cooperation. ब्रेथवेटच्या मुलांनी अगदी चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन दिलं. त्यांनी सांगितलं मी संस्कृती, वेगवेगळ्या पद्धती, परंपरा, आंतरराष्ट्रीय संबंध आणि एकमेकावरती असणारे कोऑपरेशन किंवा परस्परावरती आपण कशा पद्धतीने अवलंबून आहेत हे त्यांनी वर्षभरात शिकलेले आहेत. ॲट द आउटसेट मिस्टर फ्लोरियन द हेडमास्टर ॲड्रेस द मीटिंग. सुरुवातीला हेडमास्टरनी त्या मीटिंगची सुरुवात केली. मिस जोसेफ डेनहॅम बोथ स्टुडंट ऑफ द ब्रेथवेट क्लास प्रेसाइड ओव्हर द मीटिंग. आणि ब्रेथवेटच्या क्लासचे रिप्रेझेंटेटिव्ह मिस जोसेफ आणि डेनहॅम होते. Only one by one classes narrated what they have been studying in each subject so far by their representative. आणि एक एक करत सर्व क्लासनी पूर्ण 6 महिन्यामध्ये काय काय शिकलेले हे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्हच्या माध्यमातून सांगितलं. The lowest class begin first and being the old class Mr. Braithwaite's class was the last to represent their report. खालच्या वर्गापासून सुरुवात झाली आणि ओल्डर क्लासला किंवा मोठ्या मुलांना शिकवणारा ब्रेथवेटचा क्लास होता. सर्वात शेवटी ब्रेथवेटच्या क्लासचा नंबर आला. मिस जोसेफ क्लॅरिफाईड द इंटरडिपेंडन्सी ऑफ ऑल द सब्जेक्ट लाईक ह्युमन. वर्गातील मिस जोसेफने प्रत्येक विषयाचा परस्पराशी असलेला संबंध स्पष्ट केला जसा मानवाचा आहे. पॉटर टॉक अबाउट मॅथ. पॉटरने मॅथ्सबद्दल सांगितलं. मिस पेग अँड जॅक्सन स्पीक ऑन जॉग्राफी. पेग आणि जॅक्सनने जॉग्राफीबद्दल बोललं. मिस डेअर अँड फार्मॅन डिस्कस फिजिओलॉजी. डेअर आणि फार्मॅनने फिजिओलॉजीबद्दल सांगितलं. दे क्रिएटेड ह्युमर विथ ह्युमन स्केलेटन टू शो ऑल आर इक्वल. आणि सर्व माणसं समान आहेत ते दाखवण्यासाठी त्यांनी एक स्केलेटनचा आधार घेतला. मिस्टर वॅटसन, मिस्टर डेल एव्हन्स अँड मिस फिलिप्स दिस 3 टीचर्स आर सिलेक्टेड इन द पॅनल टू आन्सर द स्टुडंट. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी वॅटसन, डेल एव्हन्स आणि मिस फिलिप्स या तिघांची निवड केली. शिक्षकापैकी डेनहॅम्स रिक्वेस्ट अबाउट पीटी फॉर ऑल इज रिजेक्टेड. डेनहॅमने पीटीची रिक्वेस्ट केली होती की प्रत्येक विद्यार्थ्यांनी पीटी शिकलं पाहिजे, परंतु ती रिजेक्ट करण्यात आली. Denham accepted his defeat. Finally, Braithwaite is immensely satisfied with the progress of the student of his class. Denhamची रिक्वेस्ट रिजेक्ट करण्यात आली, परंतु त्याने ॲक्सेप्ट केली. and Braithwaite was very happy to see the progress, development, maturity of his class. So this is what the novel. Thank you for watching the video. Please subscribe my channel.